आजची जी तारीख आहे 26 डिसेंबर. स्क्रीनवरती आत्ता वेळ झालेली आहे 4:40 आपल्याकडे आज क्रूड ऑइल 6100चा कॉल ऑप्शन आहे. याच्यामध्ये आपण एंट्रीला एक्झिक्यूट करणार आहोत 220 रुपयावरती. या प्राइस लेवलवरती आपली एंट्री राहणार आहे 220 वरती. आणखीन आपल्याला ऑर्डर मिळालेली नाही आणि स्टॉप लॉस आपण 209.90 या ठिकाणी प्लेस केलेला आहे. तर 10 रुपयाची आपली या ट्रेडमध्ये रिस्क राहणार आहे. तर एक्सपेक्ट करूया की आपला जो ऑर्डर आहे या ठिकाणी आपण पेंडिंग ऑर्डरमध्ये झालेला ऑर्डर आणखीन एक्झिक्यूट झाला नाही. जेव्हा 220 रुपयावरती 221 रुपयाच्या आसपास या ठिकाणी येईल मार्केट, तेव्हा आपला ऑर्डर या ठिकाणी एक्झिक्यूट होईल. तर 10 रुपयाचा डिफरन्स आहे, म्हणजे 1000 रुपयाची रिस्क आहे. आपण सिंगल लॉटने ट्रेड करत आहोत. तर सर्वप्रथम आपण या ट्रेडचं लॉजिक समजून घेऊया ट्रेडर्स. आज आपण क्रूड ऑइलमध्ये का एक लॉंग साईडला ट्रेड करत आहोत. मी हा क्रूड ऑइलचा चार्ट आहे. या ठिकाणी आपण बघू शकता लॉंग टर्ममध्ये, डेली टाइम फ्रेममध्ये. तर क्रूड ऑइलने एक जो स्विंग क्रिएट केला होता तो या पॉईंटवरून केला होता. या ठिकाणून एक स्विंगचं क्रिएशन झालं होतं. इथून स्विंग क्रिएट केल्यानंतर मार्केट बऱ्याच दिवस हा हाय ब्रेक नाही करू शकला. नंतर लोअर लोच्या पॅटर्नमध्ये मार्केट परफॉर्म करत आहे. तर बघू शकता की कंटिन्युअस लोअर लोच्या स्ट्रक्चरमध्ये मार्केट परफॉर्म करत आहे. परंतु या ठिकाणी स्ट्रक्चर चेंज झालं. या लोच्या खाली प्राइस जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नंतर मार्केटने या ठिकाणून सपोर्ट घेतला होता आणि हायच्या वरती मार्केट ब्रेक केलं होतं मार्केटने. तर आता एक डिमांड झोनमध्ये प्राइस आलेली. आपण हा जो ट्रेड एक्झिक्यूट करत आहोत स्मार्ट मनी ॲक्टिव्हिटीने, प्युअर प्राइस ॲक्शन आपण या ठिकाणी अप्लाय करत आहोत. हा जो या ठिकाणचा जो एरिया होता, इथून हा रेजिस्टन्स क्रिएट केला होता आणि हा सपोर्ट या ठिकाणून क्रिएट केल्यानंतर मार्केटने डायरेक्ट हा रेजिस्टन्स ब्रेक केला होता. म्हणजे हा पूर्णपणे डिमांड झोन आहे. आपला जो व्हॅलिड सपोर्ट रेजिस्टन्स जे काय बोललं जातं ते या ठिकाणी आहे. तर मार्केट आता फॉल होत होत खाली आलेला आहे, खालच्या लेवलला. आणि जर आपण बघितलं तर कंटिन्युअस याच्यामध्ये देखील लोअर लोचं पॅटर्न बनत आलेला आहे. प्रत्येक लो मार्केट थोडा स्विंग क्रिएट करतो आणि लोज ब्रेक करत चाललेला आहे. परंतु या ठिकाणी जर बघितलं आपण, हा लो ब्रेक केला आणि मार्केट पुन्हा याच्यावरती सस्टेन करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचं जे स्ट्रक्चर बघितलं याच्या ठिकाणी जर रेजिस्टन्स बघितला तर आपला हा रेजिस्टन्स या ठिकाणी आहे. कारण या ठिकाणूनच फॉल होऊन हा जो सपोर्ट ब्रेक केला होता मार्केटने. आफ्टर ब्रेकिंग दिस सपोर्ट पुन्हा मार्केट आतमध्ये एंटर होण्याचा प्रयत्न करत आहे आणि सस्टेन होण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपण बघितलं तर कंटिन्युअस हायर हायचं कॅन्डल बनत आहे, परंतु या दिवशी लोअर लोची कॅन्डल फॉर्मेशन झाली होती. म्हणजे हा लो या दिवशी या रेड कॅन्डलचा लो या कॅन्डलने ब्रेक केला होता, परंतु प्राइस पुन्हा आतमध्ये जाऊन पुन्हा कालच्या दिवशी पुन्हा हायर हायचं स्ट्रक्चर झालं, परंतु प्राइसची क्लोजिंग आहे ती खालच्या दिशेला झाली. तर इम्पॉर्टंट आहे की आजचा जो लो जसा ब्रेक होईल ना, तसं याच्यामध्ये बाईंग एक्झिक्यूट होऊ शकते. कारण कालचं जे स्ट्रक्चर आहे ते हायर हायचं आहे. तर हेच आपण आता या ठिकाणी बघत होतो की प्राईजमध्ये जशी प्राइस या लोच्या खाली गेली ट्रेडर्स, तर याच्यामध्ये ह्यूज व्हॉल्यूम ब्रेकआउट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. पुन्हा मार्केटने हा लो देखील या ठिकाणी ब्रेक केला. तर मी हा लो या ठिकाणी मार्किंग करतो. हा जो लो मार्केटने क्रिएट केला होता हा थोड्या पॉईंटने या ठिकाणी ब्रेक केलेला आहे. जर आपण व्यवस्थित जर बघितलं तर एक्झॅक्ट या ठिकाणी कॉस्ट टू कॉस्ट मार्केटने या ठिकाणी येऊन क्लोज केलेला आहे. तर आता हायली चान्सेस आहे की या ठिकाणी एक सपोर्ट रेजिस्टन्सचा पॅटर्न क्रिएट झाला होता. हा रेजिस्टन्स क्रिएट झाला होता. हा रेजिस्टन्स मार्केटने ब्रेकआउट केलेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा प्राइस खाली येत आहे. तर इम्पॉर्टंट की हा जो सपोर्ट मार्केटने क्रिएट केला होता, या सपोर्टला आता एक व्हॅलिड सपोर्ट या ठिकाणी क्रिएट झाला आहे. त्यामुळे प्राइस इथून आता सपोर्ट घेऊन आपली एंट्री जी आहे आपण एक्झिक्यूट करायला ठेवलेली आहे, इथून एंट्री एक्झिक्यूट होऊन डायरेक्ट प्राइस वरच्या दिशेला मूव्ह करू शकते. तर आपलं जे टार्गेट असणार ट्रेडर्स, ते कालचा दिवसाचा जो हाय आहे ते आपलं टार्गेट, हायच्या खाली थोडं टार्गेट आपण या ठिकाणी प्लेस करू शकतो. तर 74.70चा आसपास टार्गेट आपला असणार आहे. तर बघूया ट्रेडर्स आपल्या एंट्री आपल्याला मिळते की नाही आजचा ट्रेड. आणि
पेशंटली आपण वेट करणार आहोत. 1000 रुपये मार्केटला द्यायला रेडी आहोत आपण, पण टार्गेट देखील एक चांगल्या प्रकारचं 1:3-4च्या आसपास आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत. तर त्याच्यामुळे पेशंटली आपण जितकं वेट करू, जितकं पेशंटली वेट करू, जर आपला स्टॉप लॉस हिट झाला तर आपण पहिली सायकोलॉजी डेव्हलप केलेली की आपला 1000 रुपये लॉस झाला तर आपण आजच्या दिवशी हा ट्रेड पूर्णपणे बंद करणार आहोत. तर वेट अँड वॉच स्टेटस आता आपण बघू शकता या ठिकाणी 220 रुपयावरती 21 रुपयावरती आपली ऑर्डर या ठिकाणी प्लेस झालेली आहे. मी दुसऱ्या ब्रोकरवरून हा ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. मी शून्य ट्रेडिंग प्लॅटफॉर्म मोबाईल ॲप्लिकेशनमधून हा ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. त्याच्यामध्ये 0 ब्रोकरेज चार्जेस मिळत आहे. तर ट्रेडर्स आपला ट्रेड 221वरती एक्झिक्यूट झालेला आहे. आता हायली चान्सेस आहे की इथून प्राईस पुन्हा अपसाईडला मूव्ह करू शकते. तर वेट अँड वॉच ट्रेडर्स बघूया काय होतंय. तर वेळ झालेली आहे 6:47 आज आपण जो ट्रेड एक्झिक्यूट केलेला होता क्रूड ऑइलमध्ये, आपण जो ट्रेड एक्झिक्यूट केलेला होता तो या कॅन्डलला, या रेड कॅन्डलला, जी की 4:45 कॅन्डलला आपण एक्झिक्यूट केला होता आणि टार्गेट जे प्लेस केलं होतं आपण 74.70च्या आसपास. तर टार्गेट आपल्याला कंटिन्युअस या ठिकाणून जेव्हा आपण एंट्री घेतली मित्रांनो, तर एंट्री घेतल्यानंतर कंटिन्युअस आपल्याला याच्यामध्ये बुल रॅली पाहायला मिळाली. मार्केट कंटिन्युअस अपसाईडला मूव्ह झालेला आहे. आपण हा जो ट्रेड केला होता ट्रेडर्स, हे आपण बघू शकता चार्ट पूर्णपणे प्लेन आहे. कसल्याही प्रकारचं इंडिकेटर आपण वापरत नाही ट्रेडिंगमध्ये. प्युअर प्राइस ॲक्शन बेसवरती हा ट्रेड केला होता. जे स्मार्ट मनी ॲक्टिव्हिटी आहे, जे मोठे प्लेयर आहेत मार्केटमध्ये, मार्केटला खालीवर नेण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांना आपण त्यांच्या मुवमेंटला आपण ट्रॅक करून याच्यामध्ये ट्रेड केला होता आणि सक्सेसफुली आपल्याला या ट्रेडमध्ये जो रिस्क रिवॉर्ड मिळालेला आहे, मी या ट्रेडमध्ये 280वरतीच एक्झिट केलेलं होतं. जशी कॅन्डल आली होती तर 280वरती मार्केट प्राईजवरती माझी ऑर्डर एक्झिट झाली. या ट्रेडमध्ये आपल्याला जो पॉईंट्स गेन करायला मिळाले ते 60 पॉईंट्स मिळालेत. आपला 1000 रुपयाचा रिस्क होता, तर 6000 रुपयाचा आपण या पर लॉटमध्ये ट्रेडमध्ये प्रॉफिट केलेलं आहे. आणखीन मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करू शकतो, परंतु आपला जो रिस्क रिवॉर्ड आहे तो ट्रेडिंगमध्ये मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. एक रेजिस्टन्स लेवलला आपण या टार्गेटमध्ये ट्रेडमधून एक्झिट केलेलं आहे. तर ट्रेडर्स अशा पद्धतीने आपण प्राइस ॲक्शन नुसार आपण ट्रेड चांगल्या लेवलला आपण एक्झिक्यूट केला तर नक्कीच आपल्याला याच्यामध्ये लॉसेसचा सामना करायला मिळणार नाही. तर आपण जेव्हा ट्रेड एक्झिक्यूट केला तर ट्रेड ज्या कॅन्डलमध्ये एक्झिक्यूट केला त्या कॅन्डलच्या आसपास देखील प्राइस नंतर आली नाही. बॅक टू बॅक याच्यामध्ये बुलिश मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली. तर ट्रेडर्स खूप सिम्पल लॉजिकने आपण ट्रेड एक्झिक्यूट करतो. तर या चॅनलवरती आपल्याला अशाच प्रकारे एज्युकेशनल कंटेंट्स पाहायला मिळतील, व्हिडिओ पाहायला मिळतील, शेअर मार्केट संबंधीचे, ट्रेडिंग संबंधीचे लाईव्ह ट्रेड देखील आपण या चॅनलवरती अपलोड करत राहू. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील स्टॉक मार्केट किंवा ट्रेडिंगबद्दलचे ते देखील तुम्ही कॉमेंट्समध्ये विचारू शकता. त्याचा नक्कीच मी एक व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करेल. तर ट्रेडर्स बघू शकता आणखीन देखील याच्यामध्ये मुवमेंट कंटिन्यूस येते, पण याच्यानंतर रिग्रेट करण्यात काही अर्थ नसतो, कारण आपला जो रिस्क रिवॉर्ड आहे तो आपण मेंटेन करायचा. आपल्याला याच्यामध्ये आणखीन ही जी मुवमेंट झालेली एवढीच मुवमेंट आणखीन वरच्या डायरेक्शनला येण्याची एक्सपेक्टेशन आहे. परंतु ट्रेडिंगमध्ये डिसिप्लिन्स आणि तुमचं जे पेशन्स आहे ते चेक केलं जातं नेहमी. तर आपण आपल्या रिस्कनुसारच आपला ट्रेड ठेवला पाहिजे. तर हा होता आजचा लाईव्ह ट्रेड मित्रांनो. लवकरच भेटूया एका नवीन लाईव्ह ट्रेडसोबत या एज्युकेशनल कंटेंटसोबत. तर चॅनलला सबस्क्राईब करा.